आज आपण जात आहोत अनप्लॅन ट्रिपला आणि समोर तुम्हाला दिसतंय खांडसरी चहा आणि आपण भारतीय माणसं उन्हामध्ये देखील चहा पिऊ शकतो। हा आहे गुळाचा चहा। आराध्यने नाही म्हटले पण मी आणि आराध्यचे पप्पा चहा घेतोय। कितीही धावपळ, जरा सुद्धा शांतता नाही। किती हा आवाज, मला शांतता हवी आहे। शांतता शोधत शोधत आम्ही आलेलो आहोत मणेरवाडी येथे। खडकवासल्यापासून अंदाजे 3-4 किलोमीटरवर असलेलं हे गाव। गावात खूप शांत वाटत होतं। बैलांच्या घंटेचा हळूवार येणारा आवाज, पीक कापणीला आलेलं होतं। ते बघ आरू तिथे काम करतायत वाटतं बरं का। शेतात कोण काम करतंय हे शोधत शोधत आम्ही इथपर्यंत आलो। आरू ते बघ ते बाबा काम करत होते। आराध्य नमस्कार। कैरी आहे दाखव तिथं अरे खूप आहेत बेटा। हे बघ इथे कमी आहेत, ते तिकडच्या झाडाला खूप आलेत। ओळखतोस का सांग बरं का काय लावलंय ते 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 विचारते बाबांना, बाबा सांगतील ना तुला। भुईमुग आहे। आजोबांना आम्ही पहिल्यांदाच भेटलो, पण मला ते अनोळखी अजिबातच वाटले नाही। रुमाल काढ की बेटा, तर सावलीत आला ना। आई मी पहिल्यांदा झाडावर लटकलेली कैरी पाहिली। याच्या पहिले तर मी फक्त बाजारातच पाहिली होती। मी वर चढू का गाई? मुंग्या असतील बघ। खूप
कैऱ्या पडलेल्या आहेत कीड लागलेल्या. मी एक उचलली आहे. जर कीड लागली नसती तर खरंच खाल्ली असती. वर चढून बघतो. ते गवत आहे, गवत आहे. नाही चढता येणार तिथून. त्या बाजूने बघतो. कसला प्रयत्न चाललाय ते बघ. त्या तिथे छोटस आहे बघ आंबा समोर. मी आजोबांच्या शेतात पाहिजे तिथे फिरत होतो, पण ते मला अजिबात रागवले नाही. आवाज येत नाही तुझा. कैऱ्या कैऱ्या आंबा असता तर खाल्ला असता. अरे कैरी खाण्यात वेगळी मजा असते. आवडतं का? हो, कसं वाटतं तुला? मस्त वाटतं. मस्त वाटतं. तिथे बसून पाढेपाठ करतोस? चालेल ना. खरंच. ते पाय ठेवू. मस्त वाटतंय. झाडावर चढलोय माकडासारखं. मस्त वाटतंय. मस्तपेक्षाही शांत वाटतंय. शेतात आलोय. आमच्या नाही बरं का, दुसऱ्यांच्या. आई बघ तिकडे काय आहे. कदाचित तिकडे पाण्याचा सप्लाय आहे, म्हणजे तिकडे विहीर असेल. चल बघूया. थांब बरं, पुढे जाऊ नको, मी येते. थांब बेटे. विहीर नाही आहे. हे बघ किती छान वाटतंय. हिरवंगार. हो. मस्त वाटतं. ओ मी पडली. बोर काय आहे? बोर आहे. हा येस. कितीही पैसे कमवा, मर्सिडीज गाडीमधून फिरा, पण शेतात येणं आणि शेती करणं ह्यात जे समाधान आहे ना, ते कुठेच नाही. पीक वाढवणं म्हणजेच एका छोट्या मुलाला मोठं करणं असतं. आरू पप्पा बस गप्पा करतायत बघ समोर. तू चाललास का बाबांची गप्पा करायला तिकडे? आजोबांनी मला खूप कैऱ्या काढून दिल्या. घे घे, बस बस बस. शेतकरी माणूस खरंच किती दिलदार असतो याचा मी त्या दिवशी अनुभव घेतला. बसल्या बसल्या पिकते का? घे घे घे, बस म्हणा बाबांना म्हणा बस. आवडत, आईला आवडते. कैरी करा कैरी. मला नाही आवडत. अरे खाऊन बघ, लहानपणी आम्ही किती खायचो. समोरच शेतात मावशी कापणी करत होत्या.
म्हणजे दोनदा माहिती आहे माहिती आहे डोंजरनं राईट टर्न मारायचं. असा वर मारायचं हा. गडावर. नाही तो माहिती आहे रस्ता. हा इकडून दुसरा कुठला रस्ता आहे का? नाही पायाने नाहीये पायाने मग पायानेच म्हणतो मी. एवढ्या लांब काय चालायचं. मग इथून आपण फिरून कल्याण दरवाजा जाऊ शकतो की मी मागणं असं फिरून कल्याण दरवाजा आहे की मागे. ते काय पाणी? हो हे पाणी आहे. अच्छा, थंड राहायला पाहिजे म्हणून. हो बाकीचं ते काकूंना विचार ताई यांना जरा हे द्या राबवा जरा 1-2-3 तास शेतात माझ्या काम. डोक्याला शांतता. हा, मग घ्या ना त्यांना घ्या का आम्हाला ओली सुकी सांगा. नाही ना नाही नाही ना लाईट लोड शेडिंग झालं पूर्ण. नाही हे आरू बघ, थंड राहतं बघ पाणी त्यात. गावातली माणसं खरंच खूप साधी भोळी असतात. ते अगदी लवकर आपल्याला घरच्यासारखं मानून घेतात. कापणी आधी मावशींनी आईला डोक्यावर रुमाल बांधायला लावला. आई चालली आहे कणीस काढायला, बघू आईला घेतं का. मावशी, ओ मावशी, कुठे? मावशी ते सगळेच काढायचे का? सगळे ना? कशा गेला याच्यावर? काय असं मधून मधून यायचे असं सरकवायचे. जमेल का? जमू शकतं. जमेल का मला? अरे देवा, माझा पाय अडकला. मावशी बघू, एक काढून बघते. हात कापू ना असं नाही. वाढायचं. इकडचा हे घे. इथून ना? हातावी ना जोडायचं जोरात. अय्या, जमलं बाबा. कशाचं कणीस आहे? ज्वारी ज्वारी. जोरात वाढायचं. तो म्हणतो मी दुकानातच पाहिलंय, झाडावर लटकलेली कैरी ज्वारी. मी पहिल्यांदा बघतोय म्हणे. असं वाकडं पाहिजे पर पुढं कापायचं पुढे शेंड. इथं असं द्यायचं वगैरे वगैरे. मावशींची प्रॅक्टिस बघ केवढी आहे. असं करायचं. शहरातल्या मुली म्हणतात खेडेगावला फिरायला यावं ना, आमच्या खेडेगावच्या पुरी म्हणतात नको शेतात नाही. प्युअर एकदम. हो हे कणीस मी घरी घेऊन. बाबांना विचार. बाबा कणीस घेऊन जाईल मी हा घरी. काय करतील त्याचं? पाजून हुरडा का नाही मला नाही माहिती काय करेल. हुरडा चालतो त्याचा. हा हुरडा चालतो बाया. आता भाजायचं. कोरडे झाले ना? त्याचा चावून बघ ना, गोड लागलं तर कवळं आहे. नाही कवळं नाही कवळं नाही. खाऊन बघ तुझे. आता ते त्याचा हुरडा भाजायचा आणि खायचा. इतका भारी लागेल ना. मी तर आजोबांकडून एकच कणीस मागितलं होतं. काका आणि बाबा म्हणाले 1-2 ने काय होत आहे, ने भरपूर हुरडा करून खा. अरे ते काका चालले तुझ्यासाठी कणीस घ्यायला. लेव 11 वाजले ना नको वाटते बाहेर. काय करायचं विचारलं का तू काकांना? बाज लागतील ना, बाजायची त्याचा बाज झालं ना आपल्याला. नाही यांच्याकडे कुठे इस्तो बिस्तोय. हे डायरेक्ट गॅसवर ठेवते आणि पूर्ण काळा करून टाकले. बाजून देऊ का? नाही 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 भाजू नका, आम्ही घरी जाऊन करू ना. नाही अजून देतो तुम्हाला काढून. नाही, नाही नाही. गेलं ना असं अंगण घ्या. अंगण कुठे आता? कुठलं इथं कुणी जाळ लावली की लगेच वरती पेटते. आग लागली आग लागली. आणि पण ते बाजणार कुठं नाही, ते हाताने नाही कापायचं. आता तेच ना. बाजायचे आणि पण हुरडा करायचा. काका आजोबा मावशी सगळ्यांनी माझे लाड पुरवले.
चोत आणि ते नुसतं असं हा आधी भाजून घ्यायचं आणि मग ते दाणे काढायचे ना. आणि त्याला मीठ आणि थोडं तिखट टाकायचं थोडंसं मग खाऊन बघा. ओके. शेतकरी माणसाच्या मायेच्या ओल्याव्याने आमची आपलेपणाची तहान नक्कीच भागली आणि तृप्त मनाने आम्ही परत घराकडे निघालो.